मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्यासाठीचा जी.आर. जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठीचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी बातमी आलेली आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 9 सप्टेंबर 2025 म्हणजे आजच्या तारखेचा जी.आर. जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे। काय नेमका शासन निर्णय झालाय बघा। तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या म्हणजे 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो आहे अनुसूचित जाती घटकांकरिता 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 3960 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर आहे। बघा आता त्यापैकी वित्त विभागाची जी मान्यता आहे किंवा वित्त विभागाची जी निधी वितरणाची कार्यप्रणाली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना या ठिकाणी माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा लाभ आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 344.3 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव जे आहेत महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे 344.30 कोटी इतका निधी या घटकांसाठी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना माहे ऑगस्ट 2025 चा हप्ता देण्यासाठीचा निधी वितरण करण्याची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। हा निधी वितरण करण्यासाठी हा जी.आर. जो आहे आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। बघा हा सदरचा निधी जो आहे वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात आला आहे। सदर निधी खर्च करताना नियंत्रक अधिकाऱ्यांनी विविध काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। त्यासोबत या ठिकाणी पुढे म्हटलंय विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देखील त्यांना देण्यात यावी। तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारे हा निधी जो आहे तो महिला आणि बालविकास विभागाला त्यांनी दिलाय। तर त्याचा विनियोग म्हणजे त्याचा खर्च जो आहे हा निधी जो आहे तो फक्त अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच त्याचा विनियोग होईल वापर होईल याबाबतची दक्षता शासनाने घ्यावी असं देखील याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने म्हटलेलं आहे। तर हा निधी जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जसं की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणी असतील तर श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या काही बहिणी असतील तर त्यांना या ठिकाणी दुबार म्हणजे दुसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे या ठिकाणी हा लाभ भेटू नये असं देखील सांगितलेलं आहे। म्हणजे कुठली तरी एकच योजना जी आहे ती या ठिकाणी त्याचा वापर करता येतो। त्यानुसार ह्या जी.आर. मध्ये त्या गोष्टी देखील नमूद करण्यात आलेल्या आहे। बघू शकता खाली जी.आर. मध्ये अजून प्रशासकीय काही गोष्टी जी आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। तर बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा पहिला जी.आर. जो आहे प्रसिद्ध झालेला आहे ज्यामध्ये 344.30 कोटी इतका निधी जो आहे महिला आणि बालविकास विभागाला आता उपलब्ध करून दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठीचा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी ही आहे। लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर लवकरच तुम्हाला हा 14वा हप्ता आता वितरित होऊ शकतो। त्याचा हा पहिला जी.आर. जो आहे तो आज प्रसिद्ध झालेला आहे। तुम्हाला हा जी.आर. पाहण्यासाठी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही उपलब्ध आहे, तिथून तुम्ही पाहू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या जी.आर.च्या वेबसाईटवरती देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत हा जी.आर. देण्यात आलेला आहे। याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा।